भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे. भोंदू खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे, जादूटोणा केल्याचे, अवैध पद्धतीने संपत्ती कमावल्याचे तपासात समोर आले आहे. तपास यंत्रणांकडून खरातची कसून चौकशी केली जात आहे. अशातच भोंदू खरातचे अनेक नेत्यांसोबतचे संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आता रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांनी एकत्र गुवाहाटीचा प्रवास केल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती चला जाणून घेऊया. भोंदू खरात आणि रुपाली चाकणकर हे एकत्र गुवाहाटीला गेल्याचे समोर आले आहे. रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या देखील त्यांच्यासोबत होत्या. या सर्वांनी गुवाहाटीच्या हॉटेल ब्लू रेडिसन येथे तिघांनी 3 दिवस मुक्काम केला असल्याची माहिती समोर आली आहे. 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 हे 3 दिवस तिघेही रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. या काळात त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चा केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण गुवाहाटीतील मंदिर 9 ग्रहांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर शिवाचे मंदिर आहे. येथे विशेष पूजा अर्चा केल्या जात असल्याची चर्चा देखील आहे. अशोक खरात प्रकरणात चाकणकरांची चौकशी करण्यात आली. याआधी 10 तारखेला SIT करून रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीनंतर बोलताना चाकणकर यांनी म्हटले होते की ज्यांचे जे काही प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची समर्पक अशी उत्तरे मी दिलेली आहेत. मला असा विश्वास वाटतो की या उत्तरांमुळे सर्वांचं समाधान झालं असेल. पुढे बोलताना त्यांनी पोलिसांना या प्रकरणातील तपासामध्ये माझं जसं सहकार्य हवं असेल तसं मी सहकार्य करेल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.